नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्च 2019चा जो प्रॉब्लेम आहे बिल ऑफ एक्सचेंजचा तो सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी जेव्हा केव्हा आपल्याला बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो तेव्हा आपल्याला नेमक्या एंट्रीज कोणाच्या बुकमध्ये विचारलेले आहेत ते बघणं आवश्यक आहे. तर आपण बघूया प्रिपेअर पास्ट जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ सुनील. आपल्याला सुनीलच्या बुक्समध्ये एंट्रीज विचारलेले आहेत आणि प्रिपेअर सुनील्स अकाउंट इन द बुक्स ऑफ पूजा. तर आपल्याला पूजाचं बुकमध्ये सुनीलचं अकाउंट सुद्धा विचारलेलं आहे, ते सुद्धा आपण लर्न करूया. तर आपण पूजा आणि सुनील यांच्यामध्ये काय रिलेशन आहे आणि कशा प्रकारे एंट्रीज होतात ते आपण बघूया. तर बघूया अकॉर्डिंग टू सुनील्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण सुनील आहोत असं विचार करूया. पूजा ओज रुपीज सुनील रुपीज 50,000. आपलं नाव काय? सुनील. तर पूजा आपल्याला 50,000 रुपये देणे आहे. म्हणजे पूजा कोण आहे? आपली ग्राहक आहे. आपण कोण आहोत? सावकार आहोत. सुनील ड्रॉज म्हणजे आपण बिल ड्रॉ करतो फॉर रुपीज 42,000. आपण एकूण 42,000चं बिल ड्रॉ केलेलं आहे 3 महिन्यासाठी अँड रिसिव्ह द चेक फॉर द बॅलन्स. आपल्याला बाकीच्या रकमेबद्दल चेक मिळालेला आहे. द बिल इज ड्युली ॲक्सेप्टेड अँड रिटर्न टू सुनील. याचा अर्थ एकूण 50 रुपये आपल्याला येणे होते आणि त्यासाठी आपण बिल काय केलेलं आहे? ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकूण 42,000चं बिल मिळालेलं आहे. बाकीच्या रकमेबद्दल जी काही बॅलन्स अमाऊंट आहे ती चेकने मिळालेली आहे. म्हणजे एकूण किती? 8,000 रुपये चेकने मिळालेले आहे. तर एंट्री अशी होणार, वी आर गेटिंग बिल म्हणून आपल्याला बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बँक चेक मिळत आहे म्हणून आपण चेक बँक अकाउंट काय करणार? डेबिट करणार. आणि देणारी व्यक्ती अ पर्सन हू गिव्स द बिल, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? पूजा. एकूण 50,000 रुपये तिचं अकाउंट क्रेडिट करणं आवश्यक आहे. नॅरेशनमध्ये लिहू शकता तुम्ही बिंग बिल ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, बिल ॲक्सेप्टन्स अँड चेक रिसिव्ड. आपल्याला बिल आणि चेक मिळालेला आहे म्हणून आपण काय या ठिकाणी नॅरेशन थोडक्यात लिहू शकता. ओके. त्यानंतर आता ही इथून स्टार्ट झालेला व्यवहार, हा इथंपर्यंत आपली फर्स्ट ट्रान्झॅक्शन झालेली आहे. ठीक आहे. ऑन द सेम डेट सुनील एन्डॉर्स पूजाज ॲक्सेप्टन्स टू प्रेमा. तर या ठिकाणी काय झालेलं आहे? एन्डॉर्स म्हटलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी सुनीलने बिल कोणावरती काढलं होतं? पूजावरती. तर पूजा आणि आपलं नाव काय या ठिकाणी? सुनील. आणि हे बिल पूजाने सुनीलला बिलाला ॲक्सेप्टन्स दिलेलं आहे आणि सुनीलने ते बिल एन्डॉर्स केलेलं आहे. तिचं नाव आहे प्रेमा. तर प्रेमाकडे ते बिल जात आहे. कदाचित सुनील प्रेमाला पैसे देणे असेल आणि त्यामुळे तो बिल काय करतोय? एन्डॉर्स करतोय. एन्डॉर्स करतोय म्हणजे त्या बिलाची ओनरशिप प्रेमाकडे जात आहे. सो हू इज गेटिंग दॅट बिल? आत्ता सध्या बिल कोण घेत आहे? प्रेमा. ॲज पर द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर. सो हिअर प्रेमा इज द रिसिव्हर आणि आपल्याकडून बिल जात आहे म्हणून आपण काय म्हणणार? बिल्स रिसिवेबल. बिल जात आहे म्हणून बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट करणार. या ठिकाणी आपण नॅरेशनमध्ये लिहू शकता बिंग बिल एन्डॉर्स्ड टू प्रेमा. आपण प्रेमाला बिल काय करतोय? एन्डॉर्स करतोय म्हणजे ट्रान्सफर करतोय त्याची ओनरशिप. बिलाची अमाऊंट किती होती? 42,000. बघायचं बिल आल्यानंतर आपण बिल्स रिसिवेबल म्हटलं होतं, अकाउंट डेबिट. आता आपल्याकडून बिल जात आहे प्रेमाकडे म्हणून हे प्रेमा इज द रिसिव्हर अँड बिल्स रिसिवेबल गोज आउट फ्रॉम द बिझनेस. त्यानंतर थर्ड एंट्री इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता सेकंड पॅरेग्राफमध्ये बघूया. ऑन द ड्यू डेट प्रेमा इन्फॉर्म सुनील दॅट पूजा डिसऑनर्ड हर ॲक्सेप्टन्स अँड पेड रुपीज 350 ॲज नोटिंग चार्जेस. बघा डिसऑनर्ड हा शब्द आहे म्हणजे आपण बिल प्रेमाला ट्रान्सफर केलं होतं, प्रेमाला दिलं होतं, परंतु प्रेमाने काय इन्फॉर्म केलं सुनीलला की जे तू बिल मला दिलं होतं ते बिल डिसऑनर्ड झालेलं आहे. म्हणजे या पूजाने त्या बिलाचे पैसे दिलेले नाही आहेत म्हणून ते बिल काय झालं आहे? तुमचं डिसऑनर्ड झालेलं आहे. मग आता डिसऑनर झाल्यानंतर आपण काय करतो? ज्याच्याकडून बिल आलेलं आहे, सो पूजाकडून बिल आलं होतं तर पूजाचं अकाउंट काय करणार? डेबिट. वेनएव्हर बिल इज गोइंग टू बी डिसऑनर्ड, जेव्हा किंवा बिल डिसऑनर्ड होत असेल, एन्डॉर्स बिल डिसऑनर असो किंवा डिस्काउंटेड बिल डिसऑनर असो किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन डिसऑनर असो. डिसऑनर्ड म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण ड्रॉवीचं अकाउंट डेबिट करणार आहोत. बिकॉज ड्रॉवी म्हणजे कोण? द पर्सन हू गिव्स ॲक्सेप्टन्स टू द बिल. तर बिलाला ॲक्सेप्टन्स कोणी दिलं होतं? पूजा. तर पूजा कोण आहे? आपली
ग्राहक आहे, तिनं बिलाचे पैसे वेळेवर प्रेमाला दिले नाहीत, म्हणून पूजाचा अकाउंट डेबिट करणार आहोत, कारण पूजाकडून येणं आहे आणि त्या बिलाचे पैसे या ठिकाणी प्रेमाला मिळणे आवश्यक होते, म्हणून प्रेमाचं अकाउंट क्रेडिट करणार आहोत. बिकॉज या ठिकाणी जे काही बिल डिसऑनर झालेलं आहे तो नोटिंग चार्जेसचा खर्च सुद्धा प्रेमाने दिलेला आहे. एकूण बिलाची रक्कम किती होती तुमची बघू शकता तुम्ही 42,000 आहे आणि नोटिंग चार्जेसचा खर्च किती आहे 350, म्हणजे 42,350 रुपये हा एकूण जो खर्च आहे तो पूजाच्या अकाउंटला डेबिट टाकणं आवश्यक आहे. का तर तिच्यामुळे बिल डिसऑनर झालेलं आहे, म्हणून इथे लिहा बीइंग बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. नोटिंग चार्जेसचा खर्च पण तिने दिलेला आहे, म्हणून तिच्या अकाउंट क्रेडिट करणं आवश्यक आहे, तिला आपण पैसे देणे बाकी आहे. ओके, ह्या ठिकाणी डेटच्या कॉलममध्ये आपण सिरियल नंबर टाकतोय का तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेट दिलेली नाही आहे, म्हणून आपण सिरियल नंबर टाकतो. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, सुनील देन ड्रीव न्यू बिल. तर मग सुनीलने पूजाला विचारलं बिल का डिसऑनर केलंय, कदाचित काही पर्सनल प्रॉब्लेम असतील, मग पूजानं सांगितलं असेल की मी ठीक आहे बिलाचे पैसे देण्यास तयार आहे आणि त्याचप्रमाणे हा नोटरीचा खर्च आहे तो सुद्धा मी द्यायला तयार आहे. देन सुनील देन ड्रीव न्यू बिल फॉर 1 month ऑन पूजा इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट ₹1,200. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आपण काय करतो या ठिकाणी या पूजाने बिलाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे तिच्याकडून इंटरेस्ट पण घेत आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्टची एंट्री दाखवायची आहे, नंतर बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री दाखवायची आहे, कारण ड्यू आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. तर आपल्याला तिनं बिलाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे आपण पूजाचा अकाउंट काय करणार आहोत डेबिट करणार आहोत. सो पूजाज अकाउंट विल बी डेबिट आणि टू इंटरेस्ट बिकॉज इंटरेस्ट इज अवर इन्कम. तर इंटरेस्ट आपल्याला मिळणं बाकी आहे, तर एकूण इंटरेस्टची अमाऊंट किती आहे 1,200. तर इथं लिहू शकता बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल म्हणा किंवा ड्यू असं जरी म्हटलं तरी, ड्यू फ्रॉम असं जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा घटक ही ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेली नाही आहे, आपण बिल ड्रॉ केलं आहे इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस, म्हणजे हा एकूण बिलाची रक्कम किती होती 42,000 रुपये आणि त्यामध्ये नोटिंगचा खर्च किती आला 350 आणि व्याज किती 1,200, या सर्वांची रक्कम होते 43,550. कारण काय म्हटले इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस आणि इंटरेस्ट, तर ती काय म्हटले पूजा की मी नोटिंग चार्जेसचा खर्च पण देईन आणि सायमल्टेनियसली इंटरेस्टचा पण खर्च देईन. ठीक आहे, त्यासाठी आपण नवीन बिल ड्रॉ केलेलं आहे. तर मग परत आपण बिल ड्रॉ केलेलं आहे कोणावरती, ड्रॉ म्हणजेच काय बिलाला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे तिनं आणि बिल आपल्याकडे येत आहे, म्हणून या ठिकाणी लिहा बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट आणि देणारी व्यक्ती कोण आहे पूजा, कारण पूजा आपली कोण आहे कस्टमर आहे, तिच्यावर आपण काय केलेलं आहे बिल काढलेलं आहे. तर इथं लिहा बीइंग न्यू बिल ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, वाटल्यास तुम्ही फॉर 1 month असं लिहू शकता, नॅरेशन थोडक्यात लिहिलं तरी चालेल. एकूण अमाऊंट किती ही 43,550 रुपये, इथं पण घ्या 43,550 रुपये. आणि आता आपल्याला 6वी एंट्री बघायची. सो ऑन द ड्यू डेट पूजा ऑनर्ड म्हणजे बिलाचे पैसे आपल्याला मिळालेले आहेत. तर बिलाचे पैसे मिळालेले आहेत म्हणजे आपल्याकडे काय येत आहे कॅश. तर एंट्री काय होणार तुमची कॅश अकाउंट डेबिट. जेव्हा बिल ऑनर्ड होतो तेव्हा हा जो बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट बिल येणे होतं ती आपली असेट होती म्हणून ती आपण डेबिटला दाखवली, पण बिल्स रिसिवेबल आता काय होणार कॅन्सल होणार का तर बिलाची रक्कम मिळालेली आहे, ते बिल आपल्याकडेच आहे म्हणून बिल्स रिसिवेबल काय केलं आपण कॅन्सल केलेलं आहे. इथं नॅरेशन लिहू शकता तुम्ही बीइंग बिल ऑनर्ड म्हटल्यानंतर बिल्स रिसिवेबल अकाउंट या ठिकाणी आपण क्रेडिट करतो कारण दॅट बिल रिटेन बाय अस.
तर हे 43,550 43,550. आता ह्या सर्व एंट्रीज बघितलेल्या. आता एक्झाममध्ये या एंट्रीजला वेटेज कसं असू शकतं? याला 2 मार्क, याला 1 1 1 1 1 म्हणजे एकूण 5 एंट्रीला 5 मार्क, 5 आणि 2 किती 7. आणि या लेजरला एकूण किती मार्क असणार आहेत? 3 मार्क असणार आहेत. ठीक आहे, आता आपण काय बघूया. अकॉर्डिंग टू पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ पूजाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू. कारण आपल्याला काय विचारलेलं आहे, पूजाच्या बुकमध्ये सुनीलचं अकाउंट करायचं आहे. म्हणजे पूजाच्या दृष्टिकोनातून आपल्या जर्नल एंट्री विचारात घ्यावी लागतील. तर पूजा कोण आहे? कस्टमर आहे. आणि पूजा कुणाचं अकाउंट करते? सुनील. तर सुनील कोण आहे? सावकार. सो सुनील इज अवर क्रेडिटर, ड्रॉवर. मग आपण या ठिकाणी काय करणार? सुरुवातीला ओज म्हटले, ओज म्हणजे पैसे देणं आहे, म्हणून आपण क्रेडिटरचं बॅलन्स क्रेडिटला दाखवतो. एकूण किती रुपये देणं होतं? आपण 50,000 रुपये. आता याच एंट्री आपल्याला एंट्रीज रिव्हर्स कराव्या लागतील. कुणाच्या बुक्समध्ये? इन द बुक्स ऑफ पूजाच्या बुकमध्ये कशा एंट्री होतील ते आपण बघणं गरजेचं आहे. आणि थोडक्यात लिहितो तो जर्नल एंट्रीज. तर हीच एंट्री इकडे बिल येत आहे, तर ह्याच्याकडून बिल जात आहे. म्हणजे हीच एंट्री पूजाच्या बुकमध्ये पूजाचं नाव येणार नाही, तर आता कुणाचं नाव येणार आहे? आता नाव येणार आहे सुनीलला. तर आपण पूजाच्या बुकमध्ये जर्नल एंट्री करताना ते बिल इकडे येत आहे, कुणाकडे? सुनीलकडे. म्हणजेच पूजाकडून ते बिल जात आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार? या ठिकाणी सुनील अकाउंट डेबिट. सुनीलचं अकाउंट काय केलं आपण? डेबिट. नंतर हे बिल जात आहे म्हणून काय म्हणणार या ठिकाणी? बिल्स पेएबल अकाउंट. हे बिल्स पेएबल अकाउंट. 2 बँक आहे, इथं पण बँक असणार आहे कारण आपण चेक देतो आहे, म्हणजे आपलं बँक बॅलन्स कमी होत आहे. म्हणजे सुनीलला आपण एकूण 50,000 रुपये देणं होतं, त्याचं अकाउंट डेबिट केलं. त्या बदल्यात आपण त्याला 42,000चं बिल दिलेलं आहे आणि चेक दिलेला आहे 8,000. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलं? द बिल ॲक्सेप्टेड ही एंट्री ऑन द सेम डेट सुनील एंडॉर्सची एंट्री या बुकमध्ये येणार नाही. कुणाच्या? ड्रॉवीच्या बुकमध्ये येणार नाही. पूजा कोण आहे? ड्रॉवीच्या बुकमध्ये बिल्स पेबलच्या एंट्री येतात आणि ड्रॉवरच्या बुकमध्ये बिल्स रिसिवेबलच्या. ठीक आहे, ती एंट्री येणार नाही. तर या एंट्रीची आपण पोस्टिंग बघूया. इथं सुनीलचं अकाउंट काय करू? डेबिट करू. डेबिटला लिहिताना क्रेडिटची नावं काय येणार या ठिकाणी? टू बिल्स पेएबल. एकूण बिलाची रक्कम किती आहे? 42,000 रुपये. आणि यानंतर 2 पुन्हा काय लिहा आपण? बँक लिहिणं आवश्यक आहे. तारीख एकच, अमाऊंट किती? 8,000 रुपये. आता ही एंट्री झाली. आता दुसरी एंट्री एंडोर्समेंटची ह्या पुस्तकामध्ये येणार नाही. कुणाच्या? ड्रॉवीच्या बुकमध्ये येणार नाही. पुढे काय झालं बघा. ऑन द ड्यू डेट प्रेमा इन्फॉर्म दॅट पूजास डिसऑनर्ड हर ॲक्सेप्टन्स. म्हणजे आपण बिलाला काय केले? डिसऑनर्ड केले, म्हणजे बिलाचे पैसे आपण देऊ शकलो नाही. अँड पेड ₹350 ॲज नोटिंग चार्जेस. ओके, म्हणजे आपल्याला काय? हे डिसऑनर अँड नोटिंग चार्जेस ह्याची एंट्री आपल्याला करणं गरजेचं आहे. तर बिल पेबल हा काय झाला? डिसऑनर्ड झाला. आता नॅरेशन मी ते लिहित बसणार नाही. तर बिल ॲक्सेप्टन्स आहे, तर बिल ॲक्सेप्टन्स गिवन आपल्याला फक्त लेजर करायचं आहे, म्हणून मी ह्याची एंट्री करणार आहे. हीच एंट्री कशी होते? डिसऑनर म्हटल्यानंतर, कधीही डिसऑनर म्हटल्यानंतर या ठिकाणी जे काही आपल्याला काय करणं गरजेचं आहे? बिल्स पेएबल अकाउंट पहिल्यांदा डेबिट करणं गरजेचं आहे, कारण तो बिल्स पेएबल काय झाला? आता कॅन्सल झालेला आहे. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. नंतर नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट. नोटिंग चार्जेस देणं आवश्यक आहे. आणि 2 या ठिकाणी कुणाला देणं आवश्यक आहे? सर्व काय? सुनीलला. म्हणून सुनीलचं अकाउंट आपण काय करतोय? क्रेडिट. बिलाची रक्कम किती होती? एकूण 42,000 रुपये. आणि नोटिंग चार्जेसचा खर्च किती सांगितला आहे? 350 रुपये. आणि एकूण किती झाले तुमचे? 42,350 रुपये. आता ही एंट्री सुनीलचं अकाउंट क्रेडिट झालंय, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला सुनीलच्या अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहिणं आवश्यक आहे? बाय, थोडक्यात लिहितो मी, बिल्स पेएबल अकाउंट 42,000 रुपीज. आणि त्याच तारखेला नोटिंग चार्जेस म्हणून घ्यायचं आहे. बाय नोटिंग चार्जेस, थोडक्यात मी लिहितोय नोटिंग चार्जेस. एकूण किती रुपये? 350 रुपये. त्यानंतर ही एंट्री आपण केलेली आहे. ही एंट्री इंटरेस्टची एंट्री. तर आपल्याला माहीत आहे आपण इंटरेस्ट पेएबल आहे. बघा या ठिकाणी इंटरेस्टची अमाऊंट किती? 1,200. हीच एंट्री फक्त हिला रिव्हर्स करायची. सुनील सावकाराच्या दृष्टिकोनातून व्याज इन्कम असतं आणि कस्टमरच्या दृष्टिकोनातून व्याज हे काय? खर्च असतो. म्हणून आपण काय करतो? इंटरेस्ट अकाउंट डेबिट. आपण ग्राहक आहोत, आपल्याला व्याज द्यावं लागणार आहे. 2
कोणाला देणं आवश्यक आहे तर सुनीलला. तर या ठिकाणी हीच एंट्री अमाऊंट किती 1200. 1200 इथं घ्या. सुनीलचं अकाउंट क्रेडिट करा आणि बाय काय म्हणा इंटरेस्ट म्हणून दाखवा. किती रुपये 1200 रुपये. त्यानंतर आता परत नवीन बिल ॲक्सेप्टन्स म्हटलेलं आहे. नवीन बिल आपण ॲक्सेप्टन्स दिले म्हणजे ह्याच्याकडे बिल येत असेल तर आपल्याकडून बिल जात आहे म्हणून आता हीच एंट्री आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी काय करणार आपण सुनील अकाउंट डेबिट, सुनीलचा अकाउंट डेबिट करणार आहोत आणि टू बिल्स पेबल अकाउंट करणार आहोत. एकूण बिलाची रक्कम किती 43,550. 43,550. आता ही या ठिकाणी सुनीलचं अकाउंट डेबिट करणार आहे आणि इथं लिहिणार आहे टू बिल्स पेबल अकाउंट. अमाऊंट किती 43,550. ओके. आता त्यानंतर या ठिकाणी बिल ऑनर्ड झालेलं आहे तर हीच एंट्री काय येणार आहे रिव्हर्स एंट्री अशी येणार आहे. म्हणजे 5वी एंट्री कशी येते ती मी इथं लिहितो. तर ह्याच्याकडे कॅश येत आहे तर आपण ग्राहक आहोत, आपण कॅश देत आहोत. म्हणजे बिल्स पेबल ऑनर्ड झाला असेल तर बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू काय कॅश हे 43,550. 43,550. पण आपल्याला जर्नल एंट्री विचारलेलं नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला जर्नल एंट्री दाखवलेली आहे. तुम्ही नॅरेशन लिहू शकता. तर आता त्याची पोस्टिंग इकडे येणार आहे का येणार नाही तर ऑब्व्हियसली येणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ह्या दोन्ही साईडची टोटल करायची आहे. ती येते बघा हे 0 5 आहे तशी घ्यायचे आणि परत हे 5 आहे तसे घ्यायचे आणि 3 आहे तशी घ्यायचे आणि या ठिकाणी 93,550 ही टोटल या ठिकाणी येते आणि या साईडची जर टोटल केला तर ती सुद्धा येते 93,550. सो थँकिंग यू. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला भेटू शकता, मला कॉल करू शकता 8857049995. त्याचप्रमाणे नोट्ससाठी तुम्ही हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करू शकता आणि भांगरवाडी सुमित्रा हॉलच्या जवळ मी राहतो. तुम्ही मला येऊन या ठिकाणी प्रत्यक्ष भेटू शकता आणि तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. थँकिंग यू.